हॅलो फ्रेंड्स, मी रुपाली ऑलराऊंडर रुपाली चॅनलवर आपले खूप खूप स्वागत आहे. आज आपण मिश्र डाळीचे सांडगे बनवणार आहोत. चला तर मग आता आपण तयारी करूया. इथे मी एक वाटी साल असलेली मूग डाळ घेतलेली आहे. मी आता स्वच्छ पाण्याने धुवून घेणार आहे. त्यानंतर एक वाटी मी चणा डाळ घेतलेली आहे. ही पण मी 2 पाण्याने स्वच्छ धुवून घेणार आहे आणि रात्रभर ठेवून देणार आहे. त्यानंतर सकाळी मी वाटण करणार आहे. आता इथे मिक्सरच्या भांड्यामध्ये मी अर्धा चमचा ओवा आणि अर्धा चमचा जिरे घेतलेले आहे. ते जाडसर वाटून घेतलेले आहे. त्यानंतर मी आता ही स्वच्छ चणा डाळ धुवून घेतलेली आहे आणि याचं वाटण करणार आहे. हे वाटण करताना मी यामध्ये पाणी घालणार नाही आणि हे वाटण थोडंसं जाडसरच ठेवणार आहे. अशा प्रकारे मी आता चणा डाळ मिक्सरला मी असं जाडसर वाटून घेणार आहे. सर्व डाळ मी वाटून घेणार आहे. त्यानंतर मी हिरवी साल असलेली मूग डाळ, ही आमची घरची शेतातलीच डाळ आहे. तीही मी मिक्सरमध्ये जाडसर वाटून घेणार आहे. थोडंसं मी 2-3 चमचे पाणी घातलेले होते. त्यानंतर मी संपूर्ण ही डाळ आता जाडसर वाटून घेत आहे. इथे मी मूग डाळ आणि चणा डाळ घेतलेली आहे. आता यामध्ये मी चवीनुसार मीठ घालणार आहे. त्यानंतर 1 चमचा लसूण पेस्ट घालणार आहे. त्यानंतर 1 चमचा तिखट घालणार आहे. अर्धा चमचा हळद घालणार आहे आणि ओवा आणि जिरे वाटलेले होते तेही यामध्ये घालणार आहे. आता आपण हे व्यवस्थित मिक्स करून घेऊया. यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर घालणार आहे. आता इथे मी एका परातीमध्ये हे वडे किंवा सांडगे असे घालून घेणार आहे. बारीक बारीकच वडे घालणार आहे. सुकल्यानंतर हे बारीक दिसतात. त्यानंतर मी इथे एक प्लास्टिकचं सूप घेतलेलं आहे. त्यामध्ये ही वडे घालून घेत आहे. उन्हामध्ये मी इथे गॅलरीत आलेली आहे. घरात जर भाजीला काही नसले तर सांडग्यांची भाजी खूप छान लागते. आमच्या घरात प्रत्येकालाच सांडग्याची भाजी खूप आवडते. अशा प्रकारे मी आता इथे मी सर्व वडे आता घालून घेत आहे. इथे मी आपले हे वडे 2 दिवस उन्हामध्ये वाळून घेतलेले आहे. तुम्ही आवाज पाहू शकता. अशा प्रकारे आपले इथे वडे तयार झालेले आहे. माझी रेसिपी आवडली तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. बाय.